स्टर फ्राईड म्हटलं की आपण चायनीज रेसिपीज आठवतात, पण अगदी टिपिकल कोळी मसाले वापरून मी चायनीज स्टाईलचं स्टर फ्राय करून दाखवणार आहे. आणि त्याकरता आपण जे साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलंय रावस मासा, तसंच अळंबी घेतली आहे. रावस साधारणतः 200-250 ग्रॅम भरपूर होते आणि अळंबी अराउंड 100 ग्रॅम खूप होतात. तसंच कांद्याची पेस्ट, 1-2 कांद्याची पेस्ट, नंतर बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, तसंच तिखट, नंतर हळद, नंतर ह्याच्यात मी कोकम वापरलेलं आहे. आधीच्या रेसिपीमध्ये आपण चिंचेची पेस्ट वापरली होती. सो ही टिपिकल कोळी पद्धत आहे कोकम वापरण्याची. तसंच कोथिंबीर, नंतर नारळाचं दूध आहे याच्यात आणि त्याचबरोबर चवीला मीठ. आता ही जी रेसिपी आहे ही थोडीशी आपली कोळी रेसिपीच आहे, पण बनवण्याची पद्धत मी चायनीज स्टाईल ठेवलेली आहे, वॉक ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ही रेसिपी टॉस करून घेणार आहोत. सो आय थिंक खूप युनिक त्याला चव येणार आहे, म्हणजे एकदम टिपिकल आपली इंडियन चव, कोळी पद्धतीची चव, पण बनवण्याची पद्धत चायनीज स्टाईल. सो आय एम शुअर तुम्हाला हे खूप इंटरेस्टिंग वाटेलच. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये आधी आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं वेगळेपण असं आहे, म्हणजे माझा जो टच आहे तो म्हणजे ह्याच्यात कोकमसुद्धा आपण हे मी भिजत वगैरे काही ठेवणार नाही आहे. मी डायरेक्टली त्या ग्रेव्हीमध्ये किंवा या सॉसमध्ये ते टॉस वापरणार आहे. त्यामुळे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि ह्याला मी न्यू एज कुकिंग असं म्हणू शकतो, आधुनिक पद्धतीचं कुकिंग म्हणू शकतो, कारण आपल्याला फास्ट काही पटकन जेवण बनवायचं असतं, वेळ घालवायचा नसतो. सो अशी जर का आपल्याकडे तयारी असेल किंवा इव्हन ही तयारी करायला फार काही वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटात तुमचे या सगळ्या गोष्टी पटापट होऊ शकतात आणि डिश एक 5 ते 10 मिनिटात. सो अर्ध्या तासात तुम्ही तुमच्या घरच्यांना मस्त एक छान अशी कम्प्लिटली न्यू टाईप डिश सर्व करू शकता. तुम्ही बघाच आता मी कसं करतो ते. तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आधी घालूया आपण ही लसूण जरा जास्त वापरू, कारण रावस फिश आपण वापरला आहे, त्यामुळे लसणीचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरल्यावर हा मासा अतिशय मस्त लागेल. लसूण परतून घेतोय आपण, थोडंसं ब्राऊन करून घेऊया. याच्यामध्ये मॅरिनेशन पण मी फारसं करत नाहीये, कारण त्या सॉसमध्येच त्या फिशला छान चव येणार आहे. एक उकळी दिली की मस्त फ्लेवर्स त्याच्यामध्ये मॅच होणार आहेत या सॉसमध्ये. आता याच्यामध्ये वापरूया आपण हे आलं, बारीक चिरलेलं आलं आहे. कम्प्लीट वॉकमध्ये फक्त आलं लसूण आपण ब्राऊन करून घेतोय. आता याच्यामध्ये आपण वापरणार आहे ती म्हणजे कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट मी घातली आहे. आलं लसूण चांगलं परतून झालंय. कांद्याची पेस्ट अजून थोडीशी आटवून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे. ही पेस्ट अजून मी थोडीशी सॉटे करून घेतो. आधी सुरुवातीला मी आलं आणि लसूण चांगलं सॉटे करून घेतलं, परतून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घातली. कांद्याची पेस्ट सुद्धा आता छान ब्राऊन झालेली आहे. सो आता वेळ झालेली आहे आपल्याला याच्यामध्ये फिश ॲड करायची. तेल खूप कमी आहे, स्टर फ्राय करतोय त्यामुळे तेल खूप कमी ठेवलेलं आहे मी. आपण फिश याच्यामध्ये घातलंय, ते आपण कुक करून घेणार आहोत. फिशचे पीसेस आहेत मस्त, त्याचा रंगच तुम्हाला लक्षात येईल. एकदम अतिशय फ्रेश फिश आहे, जसं काही कोणी माझ्या कोळी बांधवांनी माझ्यासाठी खास पकडल्या आणून दिलेलं फिश असं वाटतंय ते. आता थोडंसं आपण सॉटे करून घेणार आहोत, ते स्टर फ्राय करून घेणार आहोत. फिश ब्राऊन होतोय. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मशरूम्स. वंडरफुल. मशरूम्स घातल्यानंतर सुद्धा मशरूम्समध्ये मॉइश्चर खूप असतं, पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे त्यातलंही मॉइश्चर आपल्या या डिशमध्ये मिळेल. सो ओव्हरऑल खूप फ्लेवरफुल डिश आपण बनवतोय. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर, नंतर चवीला मीठ. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे हे नारळाचं दूध थोडंसं घालणार आहे. आज मी थोडीशी हळू करून घेतो, साधारणतः 3 चमचे आपण नारळाचं दूध घालूया. नंतर त्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं हे तिखट,
आणि आता याच्यात घालणार आहोत आपण एक 3-4 पीसेस कोकमाचे आणि आपण ते आता स्टफ. सो नारळाच्या दुधाने आपण नुसतं त्या फिशला कोट केलेलं आहे. फिश आणि मशरूम्सला आपण त्याची ग्रेव्ही नाही बनवली आणि कोकम घातलाय आणि आपण एक त्याला मस्त स्टर फ्राय दिलेला आहे. वाव, त्याचा रंग तुमच्या लक्षात आला असेलच. कोकम घातल्यानंतर नारळाच्या दुधाबरोबर ते मिक्स झाल्यावर त्याला एक मस्त असा गुलाबी टिंज आलेला आहे आणि याचे फ्लेवर्स अप्रतिम आहेत. तुम्ही सुद्धा ही डिश आज नक्की बनवू शकता. अतिशय सिंपल आहे. जा आणि फक्त फिश घेऊन या. बाकी साहित्य आणि कृती लगेच लिहून घ्या. फिश अँड मशरूम स्टर फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्राम रावस माशाचे तुकडे, 100 ग्राम मशरूम्स, 2 कांद्याची पेस्ट, आलं, लसूण, तिखट, हळद, कोथिंबीर, नारळाचं दूध आणि आमसुलं. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावी. त्यामध्ये कांद्याची पेस्ट, रावस माशाचे तुकडे, मशरूम्स, कोथिंबीर, मीठ, तिखट, आमसुलं आणि नारळाचं दूध घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.